मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी पाहायला मिळाली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या अपर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध केला। एकीकडे मुख्यमंत्र्यांचा शब्द हा आदेश असल्याचे आपण सांगता मग अनगरचे अपर तहसील कार्यालय रद्द करण्याचे इंडोर्समेंट पत्रावर त्यांनी मारले आहे। मग ते रद्द का झाले नाही? प्रशासनाने काय कारवाई केली? जर हे रद्द न झाले तर 100 लोकांचे मृत्यू होतील असे सांगताना सभागृहात बसलेल्या आमदार यशवंत मानेंकडे पाहून त्यांनी या आमदार यशवंत मानेमुळेच मोहोळमध्ये ही अवस्था झाल्याचा थेट आरोप करत एकेरी उल्लेख केला। त्याच वेळेस आमदार माने यांनी ये चरण असे म्हणताच इकडून मनीष काळजे यांनी चौरे यांची बाजू घेऊन माने यांचा निषेध नोंदवला, तर तिकडून यशवंत माने यांच्या बाजूने जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी चौरे यांना शिंगावर घेतले। त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला। अरेतुरेची भाषा वापरण्यात आली। शेवटी पालकमंत्र्यांनी सर्वांना गप्प करून या विषयावर येत्या काही दिवसात मंत्रालयात सर्वांना बोलवून तोडगा काढता येईल। हे कार्यालय नगर येथून रद्द करण्याचा थेट आदेश काढण्यासाठीच्या सूचना करू असे सांगताच सर्व शांत झाले। पहा काय घडले या व्हिडिओमध्ये। माझा एक प्रश्न आहे, मोहोळ तालुका येथे साहेब या ठिकाणी अपर तहसील कार्यालय अनगर येथे झाले। मुख्यमंत्री साहेबांनी इंडोर्समेंट करून जिल्हाधिकारी साहेबांना कॉल केला की ती कार्यालयाची जी प्रोसिजर आहे ती थांबवावी आणि राजेश कुमार सचिव आपले महसूलचे त्यांना सुद्धा कॉल करून सांगितले की प्रोसिजर थांबवा। परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की तसं आम्हाला लेखी स्वरूपात वरून आलं पाहिजे। दादा, या ठिकाणी माझं स्वतःचं गाव पंढरपूर तालुक्याच्या बाउंड्रीला आहे आणि मला अनगर हे गाव माढा तालुक्याच्या बाउंड्रीला आहे। खरं तर दादा, या ठिकाणी एवढा या सर्वसामान्य जनतेवर अन्याय केलाय। या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की आम्ही सर्वसामान्याचं मुख्यमंत्री सर्वसामान्याचं सरकार आहे। तर दादा, या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका मुद्दा या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाचा आदेश वरून महसूलमधून निघाला अनगर येथे। अनगर हे गाव आम्हाला पेनोरवरून मोहोळला यायचं, मोहोळवरून अनगरला जायचं, शेटपळवरून मोहोळला यायचं, मोहोळवरून अनगरला जायचं, नडखेडवरून मोहोळला यायचं, तिथून अनगरला जायचं। दादा, ते कुठल्याही हवेला गाव नाही, मध्यवर्ती ठिकाणी हा अधिकाऱ्यांनी दावलेला आहे। तर ते चुकीच्या पद्धतीने दादा सर्वे झालाय। दादा, हा इतका महत्वाचा विषय आहे दादा, येणाऱ्या 8 दिवसांमध्ये इथं 100 ते 200 जणांचं बळी जातील। दादा, ते काम व्यवस्था थांबलं पाहिजे दादा तुमच्याकडून। मला पालकत्व तुम्ही या तालुक्याचं करताय, तुमच्याकडून मला अपेक्षा दादा एवढंच काम आहे माझं। आपल्याला दोघे म्हणून याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, ती 2 वर्षी त्याच्यावर खरंच आहे त्यांचं म्हणणं की लेखी ऑर्डर लागेल येऊन दिलं दादा। कलेक्टर साहेबांना फोन केला दादा, या ठिकाणी त्याच्यावरती सही जिल्हा अधिकारी साहेबांना कॉल केलाय, महसूल खात्याला कॉल केलाय। या ठिकाणी यशवंत माने जाणून बुजून दादा आम्हाला त्याकडे जाणं देण्याचं काम केलंय। या ठिकाणी दादा आम्हाला हजर गाव आमचं पालखी महामार्गाला यशवंत माने निषेध करतो, यशवंत माने निषेध करतो, निषेध करतो। दादा, एक मिनिट दादा, पण पंढरपूर तालुक्याचे आमची गाव आहे, राजीनामा देतो आमदार, राजीनामा देतो, अनगर जायचं, मी नाही बोलू तुला। निश्चय यशवंत माने निश्चित करतो, मी निश्चित निश्चित बोललो, मी अध्यक्षाला बोलतोय, हे बोललो नाही। आमची गाव विकास, आमची गाव विकास, आमची गाव मी अध्यक्ष महोदयाला बोलतोय। अध्यक्ष महोदय, हा विषय मला 1 मिनिट फक्त त्याला बोलू द्या दादा। अतिशय सिरियस विषय मला बोलू द्या 2 मिनिटं, मला फक्त 1 मिनिट बोलतो दादा। 1 मिनिट नाव कशासाठी घेतलं, राजीनामा देतो धमक्या देतात दादा, मला 1 मिनिट बोलू द्या। तुम्ही मी नाव घेतलं नाही, नाव घेतलं नाही, त्याच्या नाव घेतलंय मी।
बोलतोय, तुम्हाला बोलत नाही कोणाला मी. एक मिनिट सिरियस आहे. दादा एक मिनिट दादा मी तिकीट करत नाही. मी अध्यक्ष महोदय बोलतो नाही का अध्यक्ष महोदय. एक मिनिट दादा मी कंटिन्यू करतो विषय ऐका दादा. या ठिकाणी दादा एक मिनिट दादा तोपर्यंत दादा तुम्ही एक शब्द द्या तोपर्यंत त्या ठिकाणी काम चालू होणार नाही म्हणून मला शब्द द्या तुम्ही सगळ्या समोर या जिल्ह्याच्या वतीनं तुम्ही शब्द द्याचा की तोपर्यंत तिथली कुठलीही कारवाई होणार नाही दादा. नाहीतर आम्ही या ठिकाणी दादा आमच्या आत्महत्या करण्याची वेळ आहे दादा. या ठिकाणी आम्ही एवढं सिरियस आहे. अहो पंढरपूर तालुक्याला पालखी महामार्गावरचं गाव आमचं. आम्ही अनगरला जायचं आतमध्ये. 2 मिनिटं थांबा तुम्हाला सोल्युशन बहुतेक नको आहे. हा दादा चालतंय तुम्ही फक्त शब्द द्या मला. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.